मी श्रीमंत घरामध्ये वधूचा मेकअप करण्याचं काम करत होते. आजही मी एका भव्यशाली घरात वधूचा मेकअप करत होते. तेवढ्यात वधू माझ्याकडे वळाली आणि म्हणाली, तू माझ्या जागी लग्नाचे कपडे घाल आणि मांडवात बस. मी तुला लाखो रुपये देईन. पैशांची गरज होती म्हणून मी होकार दिला. मी मनात ठरवलं होतं की नंतर सगळ्यांना सांगून टाकेन की मला जबरदस्तीने बसवलं गेलं होतं. पण जसजसा लग्नाचा मुहूर्त जवळ आला आणि सत्य समोर आलं तेव्हा वर उधळला आणि चिडून म्हणाला, जेव्हा फेरे झालेच आहेत तर आता हीच माझी बायको आहे. आणि त्या क्षणी मला घरी घेऊन गेला. मी घाबरून थरथरत होते, कारण तो मला जेव्हा आत नेऊन गेला तेव्हा त्याचा चेहरा फारच कठोर होता. माझं नाव लीना आहे. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. मी अशा महालासारख्या घरात जात होते जिथे वधूंचं स्वप्न सजत असतात. पण माझ्या स्वतःच्या स्वप्नांवर मात्र गरिबीची झूळ बसली होती. त्या दिवशी मी एका शाही घरात मेकअपसाठी गेले होते. वधू अतिशय सुंदर होती, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता होती. मी तिच्या डोळ्यांवर काजळाचा शेवटचा हात देत होते तेव्हा ती अचानक माझ्याकडे वळाली आणि हळूच म्हणाली, तू माझ्या जागी वधू बनशील का? मी तुला इतके पैसे देईन की तुझं आयुष्य बदलून जाईल. मी स्तब्ध झाले. श्वास जणू थांबलेच होते. तिच्या जागी फेरे घेणे मला विनोदासारखं वाटत होतं, पण तिचे डोळे काही विनोद करत नव्हते. माझी मजबुरी मला आतून पोखरत होती. कर्ज, उपासमार आणि अपमान. मी ठरवलं, नंतर सगळं सांगून टाकेन. लग्नाचे कपडे घातले आणि जणू माझी ओळख कुठल्या तरी पेटाऱ्यात बंद करून टाकली. मी पदराने चेहरा झाकला आणि थरथरतच मांडवात जाऊन बसले. मंत्र सुरू झाले, फेरे सुरू झाले आणि माझे हातपाय थरथरत राहिले. पण जसा माझा चेहरा त्याच्या समोर आला तसा वर उठून उभा राहिला. रागाने त्याचे डोळे लाल झाले होते. सगळ्यांना गप्प करत तो म्हणाला, फेरे झाले आहेत. आता हीच माझी पत्नी आहे आणि ही माझ्यासोबतच येईल. माझ्या डोक्यात काहीच समजत नव्हतं. त्याने मला गाडीत बसवलं आणि थेट एका प्रचंड बंगल्यात घेऊन गेला. तिथे पोहोचताच त्याने दार लावून घेतलं आणि म्हणाला, या घरात सगळं माझ्या मर्जीप्रमाणे चालतं आणि आता तूही त्या मर्जीचा भाग आहेस. त्याच्या आवाजात अशी काही कठोरता होती की माझ्या आत्म्याला धक्का बसला. मी बोलायचा प्रयत्न करत होते. सगळा खरा किस्सा सांगायचा होता, पण माझी जीभ जणू बधीर झाली होती. तेवढ्यात एक स्त्री आत आली, माझ्यापेक्षा वयाने मोठी. चेहऱ्यावर कठोरपणा, पण डोळ्यात एक मृदुता होती. तिने मला आधार दिला आणि बाहेर नेलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते होते त्या अपमानाचे जे मी काहीही न करता मिळवत होते. लहानपणापासूनच मी फक्त सहनच केलं होतं. मामा मामींचा तिरस्कार, काकूंकडचे टोमणे, आईचं जाणं आणि आता ही लग्नासारखी बेडी. मी ती मुलगी होते जी सगळ्यांसाठीच परकी होते. मामा, ज्यांच्या मांडीवर मी लहानपणी खेळले होते, ते आता माझ्याकडे बघणंही टाळत होते. माझी आई गेली आणि तिच्यासोबतच माझं प्रत्येक नातंही संपलं. परिस्थिती बदलली तेव्हा मला आजोबांकडे जावं लागलं. तिथे माझा सामना झाला एका नव्या भिंतीशी, माझ्या चुलत भावाशी, जो नशेच्या आहारी गेला होता आणि आपल्या आईला म्हणजे माझ्या काकींना मारहाण करत असे. आता तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला होता. मी दररोज रात्री घाबरून थरथरत झोपायचे. दारातून बंद करायचे, खिडक्यांना पडदे लावायचे, पण भीती मात्र प्रत्येक कोपऱ्यातून डोकावत राहायची. आणि एक दिवस काकू हसत हसत माझ्या खोलीत आल्या. त्यांनी दरवाजा बंद केला आणि हळू आवाजात म्हणाल्या, तुझ्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. माझं काळजात धस्स झालं, पण त्या क्षणी मला कल्पनाही नव्हती की ही आनंदाची बातमी माझं आयुष्य पुन्हा एकदा उलथवून टाकणार होती. मी तुला विचारायला आली नाही, सांगायला आली. त्यांच्या आवाजातली ती थंडी, तो कटाक्ष माझ्या आत्म्यालाच हादरवून गेला. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं, थोडीशी आशेची एक झुळूक होऊन. पण त्यांनी जे सांगितलं त्यानं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. विवेक तुझ्याशी लग्न करू इच्छितो. त्यांच्या ओठांवरून हे शब्द निघाले आणि माझी संपूर्ण दुनिया थांबून गेली. हे कधीच शक्य नाही.
मी किंचाळले. माझं मन दाटून आलं होतं, पण माझ्या आवाजात स्पष्ट नकार होता. आजवर काकू आपलीच वाटायची, पण त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर ना माया होती ना ममता, फक्त स्वार्थ होता. मी सल्ला घ्यायला आलेली नाही, सांगायला आलीये. हे लग्न होणार आणि तुलाच करावं लागणार आहे. त्यांच्या बोलण्यात जणू निकाल दिला गेला होता. तुला वाटतं विवेक वाईट आहे? त्या म्हणाल्या. पण जर तू त्याला स्वीकारलंस तर तो कदाचित बदलेल. नाही काकू, मी जोरात ओरडले. कोणाच्या आयुष्याचा भार मी का वाहायचा? मी स्वतःला कोणाचा प्रयोग बनवू शकत नाही. मला कुणाचं प्रेम नको होतं, फक्त एक सन्मानाचं शांत आयुष्य हवं होतं. त्या रात्री मी थेट आजोबांकडे गेले. ते शांतपणे माझ्याकडे पाहत राहिले. जणू सगळं समजलं होतं. हे लग्न होऊ शकत नाही, त्यांनी हळू आवाजात सांगितलं. विवेकसारखा मुलगा तुझ्यासारख्या फुलावर पाय ठेवेल. मी त्यांच्या पायाशी बसून रडायला लागले. मग मी काय करू आजोबा? मला काहीतरी मार्ग सांगा. मग मी शेवटचा एक आशेचा कड घेतला आणि आजीकडे वळाले. कृपया मला हवेलीत पाठवा, मी म्हणाले. आजीचे डोळे एकदम कठोर झाले. वेडी झालीस का? तुझे मामा फक्त संपत्तीवर लक्ष ठेवून आहेत. तिथं तुला प्रेम नाही मिळणार, फक्त लोभ मिळेल. मी निराश होऊन विचारलं, मग मी कुठे जाऊ? आजीने माझ्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि एक अशी गोष्ट सांगितली जी माझ्या आत्म्याला स्पर्शून गेली. ज्या हवेलीत तुझ्या मामा राहतात ती तुझ्या नानांची आहे आणि त्यात तुझ्या आईचा हिस्सा आहे. बाळा, तू काही भीक मागत नाहीस, तू तुझा हक्क मागते. मी सुस्कारा टाकत राहिले, पण आजींचा स्वर ठाम होता. जर दरवाजा बंद असेल तर भिंत ओलांडून जा. तू तिची मुलगी आहेस, जी एकटीने सगळ्या नात्यांशी लढली होती. मी हलक्या आवाजात विचारलं, आजी, मी काम करू शकते का? मेहंदी लावणं, मेकअप, मी त्यातच समाधानी राहीन. आजी हसल्या. पहिल्यांदाच तुझं आयुष्य तुझ्या मुठीत आहे. लीना, जा, उडून जा. रात्र अंधारी आणि शांत होती, पण माझ्या आत एक वादळ उठलेलं होतं. मी माझी बॅग उचलली, साडी नीट केली आणि एकही आवाज न करता त्या हवेलीकडे निघाले, जी माझी होती, जिथे मला आता स्वतःला सिद्ध करायचं होतं. रात्रीचे 2 वाजले होते. चौकीदार डुलक्या देत होता. मी हळूच आवाज दिला, भाऊसाहेब, मामांना सांगा त्यांची भाची आली आहे. थोड्या वेळाने दरवाजा उघडला. मामा समोर होते. त्यांच्या डोळ्यात काहीतरी होतं जे मी वाचू शकले नाही. ते बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिले. मग त्यांची ओळखीची कठोर आवाज घुमली. जसं मला आठवतंय, तुझ्या मामीने आधीच स्पष्ट सांगितलं होतं, पण यावेळी मी थरथरले नाही. यावेळी माझ्या डोळ्यात भीती नव्हती, धैर्य होतं. कारण आता मला हे माहीत होतं की माझी ही कहाणी आहे आणि आता तिची लेखिका मी स्वतः आहे. आणि कदाचित कधीतरी कोणत्या तरी वळणावर विक्रम चौधरीची पुन्हा भेट होईल. पण यावेळी परिस्थिती नाही तर मनाची साथ असेल. मामाचं ते वाक्य आजही माझ्या छातीत खोलवर रुतलेलं आहे. या घरात तुझं काही स्थान नाही. कधी वाटायचं की कितीही कठीण वेळ असली तरी मी स्वतःला कधीच कोसळू देणार नाही. आत्मसन्मान हा माझा शेवटचा उरलेला दागिना होता. पण परिस्थितीने जणू माझा हात पकडून मला जमिनीवर आपटलं. त्या दिवशी जेव्हा मी त्यांच्या समोर उभी होते तेव्हा माझी मान खाली होती, पण मन अजूनही तुटलेलं नव्हतं. मी शांत स्वरात म्हटलं, मामा, ही माझी मजबुरी आहे. जर इज्जत वाचवण्यासाठी झुकावं लागत असेल तर मी झुकीन, पण माझ्या सत्यापासून मी कधीच दूर जाणार नाही. त्यांनी मोठ्याने हसत म्हटलं, इज्जत आणि आत्मसन्मान दोन्ही एकत्र वाचवता येत नाही. एका गोष्टीचं बलिदान द्यावंच लागतं. मी त्यांच्याकडे त्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं. फक्त एक विनंती केली, माझ्या आईच्या नावावर फक्त एक कोपरा द्या. मला या घरात भिक्षा नको, फक्त निवारा हवा आहे. ते उठले. डोळ्यात तिरस्कार होता. जर तू माझ्या बहिणीची मुलगी नसतीस तर तुला मी या दरवाजातूनही आत यायला दिलं नसतं. त्या एका नात्याचं भान आहे, नाहीतर माझ्यासाठी तुझं काहीही महत्त्व नाही.
मी आतून थरथरले. जी नाती एकेकाळी सावली होती तीच आज उन्हापेक्षा जास्त भाजत होती. राहायचं असेल तर राहा, त्यांनी थंड आवाजात सांगितलं, पण कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस. मी तुझ्यावर एकही पैसा खर्च करणार नाही. तुझ्या बापाच्या नावावर ती जमीन होती, ती आता माझ्याकडे आहे. आणि जे दागिने तू आजीकडे ठेवले होतेस ते आता तुझे उरलेले नाही. तुझा वाटा आता फक्त मागच्या बाजूची एक खोली आहे. तिथंच खा, झोप आणि राहा. हीच तुझी अवकात आहे या घरात. ते निघून गेले आणि माझ्यासभोवती एक शून्य शांततेची भिंत उभी राहिली. एका नोकराणीने येऊन म्हटलं, मॅडम या, तुमची खोली दाखवते. मी त्या ओलसर आणि दमट खोलीत प्रवेश केला. आत एक जुनी तुटकी तिजोरी होती. जमिनीवर चटई अंथरलेली आणि कोपऱ्यात एक गंजलेला स्टोव. हीच होती माझी दुनिया. संपूर्ण रात्र झोप लागली नाही. डोळे कोरडे झाले होते, पण मनातली वेदना वाहतच राहिली. सकाळी उठले तर असं वाटलं की जणू दारावर एक नवीन वादळ उभा आहे. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर नाव चमकत होतं, मित्तल. मी फोन उचलला आणि दुसऱ्या बाजूने तिचा ओळखीचा आनंदी आवाज आला. लीना, आठवतंय का? त्या श्रीमंत घरात जेव्हा तू मेकअप केलास ते लोक पुन्हा तुलाच बोलवत आहेस. आणि यावेळी खूप मोठी ऑफर आहे. आता तुला थांबायला कुणीही नाही. चल ना, नवीन सुरुवात कर. मी काहीच बोलले नाही. फक्त तिचं बोलणं शांतपणे ऐकत राहिले. पण त्या शांततेत एक हलकीशी आशेची किरण डोकावत होती. मी फोन बाजूला ठेवला आणि आरशासमोर उभी राहिले. ती मुलगी जी कालपर्यंत तुटलेली होती, आज तिच्या डोळ्यात थोडंसं उजेड होतं. मी स्वतःला सांगितलं, लीना, आता कुणाची दया नको. आता स्वतःची गोष्ट स्वतःच लिहायची आहे. आणि कदाचित याच वाटेवर चालताना कधीतरी तोही भेटेल, जो तुझी ही शांत झुंज समजून घेईल आणि तुझ्यावर तसंच प्रेम करेल. आता तर इतरांसमोर स्वतःच्या विवशतेचं रडणंसुद्धा ओझं वाटू लागलं होतं. अश्रूंना आता कुणीही किंमत देत नव्हतं आणि कदाचित मीही नाही. मित्तलने दिलेल्या वेळ आणि ठिकाणावर मी शांतपणे पोहोचले. त्या दिवसापासून माझ्या आयुष्याचं एक नवीन पान उघडलं. मेकअप ब्रशच्या हलकेशा खणखणाटात स्वाभिमानाचे नवीन रंग मिसळले गेले. आता मी वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन वधूंचा मेकअप करू लागले. अनेकदा चेहऱ्यांना सौंदर्य देत असताना वाटायचं जणू मी दुसऱ्याचं नव्हे तर स्वतःचं जीवन सजवण्याचा प्रयत्न करते. माझं साधेपणा, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा याची चर्चा दूरवर होऊ लागली होती. कधी एखादी वधू शांतपणे माझा हात पकडून भरघोस मोबदला देई, तर कधी कोणीतरी सोन्याच्या बाळ्या किंवा चांदीच्या वस्तू देत म्हणायचं, तुझ्या बोटात जादू आहे. मी ते सगळं शांतपणे स्वीकारत असे आणि माझ्या तुटलेल्या स्वप्नांच्या पेटीत साठवत जाई. घरी कुणालाच काही माहीत नव्हतं आणि मला तसं काही कळवायचंही नव्हतं. एका संध्याकाळी मी माझ्या एका छोट्याशा बागेत झाड लावत होते. ती थोडीशी हिरवळ होती, जी या पानगडीच्या जीवनात फक्त माझी होती. मातीमध्ये हात घालताना असं वाटायचं जणू मी स्वतःला पुन्हा करून तयार करते. तेवढ्यात कुणाच्या तरी उपस्थितीची जाणीव झाली. मी मान वळवली आणि समोर उभा होता विक्रम. काही क्षण तो फक्त माझ्याकडे पाहत राहिला. मग त्याच्या ओठांच्या कोपऱ्यातून हलकीशी स्मित आली. तर आता ही जमीनही तुझ्याच नावावर झाली वाटतं. मी हाताची माती पटकन झटकली आणि सरळ उभी राहत म्हणाले, बाबांनी दिली होती मला, यावर माझा हक्क आहे. तू इथे का आलास? तो थोडा पुढे आला. त्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं. म्हणाला, ऐकलंस की ब्युटी पार्लर चालवतेस आणि खूप कमवतेस. मी हलकसं हसले. तू तर म्हणायचास की मी काहीच करू शकत नाही. आता स्वतःच्या पायावर उभी आहे, तर तेही वाईट वाटतं का? विक्रमने चेहरा दुसरीकडे वळवला. वाईट नाही वाटत, फक्त विचित्र वाटतं. तू इतकी मजबूत होतीस हे कधी वाटलंच नव्हतं. मी त्याच्याकडे पाहिलं. एका नजरेतून जणू लहानपणापासून आजपर्यंतच्या साऱ्या कटू आठवणी डोळ्यांसमोर सरकून गेल्या. तू मला कधी समजून घेतलंस का? आता समजून घेण्याची गरजच नाही. तो काहीच न बोलता गप्प उभा राहिला आणि मग शांतपणे निघून गेला.
त्याच्या गेलेल्या क्षणात माझ्या आतला श्वास अनियंत्रित झाला. जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या. पण यावेळी मी स्वतःला तुटू दिलं नाही. आता मला कळून चुकलं होतं की ही दुनिया आपल्याला तेव्हाच ओळखते जेव्हा आपण स्वतःला ओळखतो. काही दिवसांनी संध्याकाळची वेळ होती. मी स्वयंपाकघरात माझ्यासाठी साधा भात शिजवत होते. त्या दिवशी इतकंच पुरेसं होतं. तेवढ्यात दारावर टकटक झाली. मला कळून गेलं तोच असेल. सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण जेव्हा 4 वेळा टकटक झाली तेव्हा नाईलाजाने दरवाजा उघडला. समोर विक्रम उभा होता, शर्टाच्या पाया चढवलेल्या, चेहऱ्यावर तीच जुनी बिनधास्त हसू. ऐकलं, आज बिर्याणी बनते? मी भुवया उंचावून विचारलं. तुला बिर्याणीमध्ये कधीपासून रस वाटायला लागला? तो हसला. ज्यावेळीपासून तू ती बनवायला शिकलीस. चल, आज तुला खरी बिर्याणी बनवायला शिकवतो. मी त्याला नकार द्यायचा विचार करत होते, कारण तो त्रास आठवत होता. पण त्याच त्रासात कुठेतरी एक न बोललेलं नातं होतं, जे ना त्याने मान्य केलं ना मी समजून घेतलं. तो स्वयंपाकघरात आला. भाताच्या वासात काहीतरी बदलत होतं. कदाचित फक्त जेवण नव्हे तर आपल्यातली शांतता देखील शिजत होती. तो जबरदस्ती घरात शिरला. त्याच्या चेहऱ्यावर तीच जुनी हट्ट होती, जशी त्याला प्रत्येक दरवाजा उघडायचा हट्ट असतो, मग तो घराचा असो किंवा हृदयाचा. आता तुझ्या कामात खूपच रस वाटायला लागलाय. मी काही बोलणार इतक्यात त्याने सिंकमध्ये भात घालून हलक्या हाताने धुवायला सुरुवात केली. जेव्हा मी परदेशात होतो तेव्हा स्वतःच स्वयंपाक करायचो. आता बघ, तुला जगातली सर्वोत्कृष्ट बिर्याणी करून दाखवतो. मी चिडून म्हणाले, इतकाच शौक असेल तर आपल्या घरी जाऊन बनवा ना, मला का त्रास देताय? त्याच्या डोळ्यात काही खोल होतं. तो हसला नाही, फक्त हळू आवाजात म्हणाला, घाबरतेस का माझ्यापासून? मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, तुम्ही मला असे प्रश्न विचारू नये. तुम्हाला माहिती आहे का मी घाबरते? तो काही क्षण शांत राहिला. कदाचित काही बोलायचं होतं त्याला, किंवा कदाचित मला ऐकायचंच नव्हतं. आपल्यामध्ये फक्त भाताचा मोहक वास आणि न बोलता राहिलेल्या शब्दांची एक जाणीव होती, जी कधीच वाक्य होऊ शकली नाही. तेवढ्यात मामी आली. तिच्या डोळ्यात रागाची ज्वाला होती आणि आवाज धारदार. विक्रम, काय चाललंय इथे? असं ओरडत तिने त्याला जवळजवळ ओढून बाहेर काढलं. मग ती माझ्या दिशेने वळाली आणि ती गोष्ट बोलून गेली, जी कोणत्याही मुलीचं मन चिरून टाकू शकते. मला छान माहिती आहे की तुझ्या मनात काय चाललंय. तू माझ्या मुलाला फसवून या हवेलीत घुसायचा प्रयत्न करत राहतेस. पण लक्षात ठेव, मी तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही. मी दगडासारखी उभी राहिले. ना काही उत्तर होतं माझ्याकडे, ना आता काही उत्तर द्यायचं होतं. त्यांनी माझ्याकडे एक कार्ड पुढे केलं. गुलाबी कव्हर, सोनेरी बॉर्डर, पण त्यात ना आनंद होता ना आमंत्रण. हा लग्नाचा कार्ड नाही, त्यांनी म्हटलं. हे तुला तुझी अवकात दाखवण्यासाठी आहे. विक्रमचं नेहासोबत साखरपुडा ठरलेला आहे. रविवारी फंक्शन आहे. आता माझा मुलगा पूर्णपणे तुझ्या हातातून निसटून गेला आहे. मी तो कार्ड हातात घेतला, जसं कोणी काळजावर काटा टोचला असावा. पण तरीही चेहऱ्यावर एकही भाव जाणवू दिला नाही. कारण एका मुलीचं मौन म्हणजे तिची कमजोरी नसते, तर तिच्या संयमाची भिंत असते. आणि जेव्हा ती भिंत कोसळते तेव्हा तुफान येतं. कितीही डाव टाका, आता ती तुझ्या कधीच ताब्यात येणार नाही. हे शब्द माझ्या कानात गुंजले आणि ती बाई शांतपणे निघून गेली. मी तिथेच जमिनीवर बसले, एखाद्या सुकलेल्या पाण्यासारखी, ज्याला वाऱ्याने नुकतंच तोडलं असावं. काही वेळापूर्वी माझ्या मनात थोडीशी शांती होती, पण आता पुन्हा कुणीतरी माझ्या मनाच्या भिंतीमध्ये ओलावा करून टाकला होता. का कुणास ठाऊक, त्या माणसाशी बोलून एक वेगळंच शांत समाधान मिळायचं. वरून मी रागाचा मुखवटा घालून बसलेली असायचे, पण आतून कुठेतरी एखादं कोवळं भावनांचं पान उमलत होतं. आणि आता जेव्हा तो दुसऱ्याचा झाला होता तेव्हा वाटत होतं जसं कोणीतरी माझा अंतरात्माच फाडून टाकलाय. मी नेहमी या सत्यापासून पडत राहिले की कदाचित मी त्याच्यावर प्रेम करते. पण त्या दिवसाच्या त्या बोचणाऱ्या बातमीसोबत
हृदयाने पहिल्यांदा स्वतःला कबूल केलं. हो, तू प्रेमात पडली आहेस. तो पुन्हा कधीच माझ्याकडे परतला नाही. ना हवेलीच्या कोणत्याही कोपऱ्यात दिसला, ना रस्त्यावर, ना माझ्या नजरेत पुन्हा उमटला. मीही स्वतःला पूर्णपणे माझ्या कामात झोकून दिलं. आता रोज एक नवीन दरवाजा, नवीन चेहरा, नवीन नवरी. काही दिवसातच मी एक नाव बनले, लीना ब्रायडल मॅजिक. त्याच्या साखरपुड्याच्या दिवशी मी मुद्दामच घरी नव्हते. मला माहीत होतं की जर मी थांबले तर पुन्हा तुटून जाईन. मी स्वतःला फार कठीणीनं सावरलं होतं. पुन्हा एकदा कोसळण्याची ताकद उरली नव्हती. रात्रीचे 8:30 वाजले होते. मी एका ऐशारामी घराबाहेर आले, जिथे काही वेळापूर्वीच एका नवरीचा मेकअप केला होता. मागून त्या नवरीने हाक मारली. दीदी, इतक्या रात्री एकटे जात आहात? हवं असल्यास इथेच थांबा. मी हसले आणि मान हलवली. आमच्याकडे घरचं वातावरण थोडं कठोर आहे. थांबण्याची परवानगी मिळत नाही. ती म्हणाली, हवं असल्यास तुमच्या कुटुंबाशी मी बोलते. मी नम्रतेने नकार दिला. काही पावलं पुढे चालले आणि मागून एक जड गुंजणारा आवाज आला. वळून पाहिलं. ती मुलगी तिच्या भावासोबत उभी होती. एक शांत गंभीर चेहरा, नजरेत ना घाई ना हेतू, फक्त सौजन्य. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, हवं असल्यास मी तुम्हाला घरी सोडतो. मी थोडी अडखळत विचारलं, आपण? त्याने आपल्या बहिणीकडे इशारा केला. मी तिचा भाऊ आहे. रस्ते सुनसान होते. ऑटो मिळणं अशक्य होतं आणि माझा थकवा आता कुणाचा तरी खांदा शोधत होता. मी काहीही न बोलता गाडीत बसले. तो खूप शिस्तीने गाडी चालवत होता. शहराच्या झगमगाट लाईट्स आमच्या शांततेमध्ये वाहत होत्या. काही वेळाने तो म्हणाला, तुमचं लग्न झालंय का? मी दचकले, थोडीशी गोंधळले. मग हळूच मान हलवली. माफ करा, कदाचित हा प्रश्न खूप वैयक्तिक होता. तो म्हणाला, फक्त संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो. माझं नाव आशिष आहे. मी खिडकीबाहेर पाहिलं आणि मनोमन हसत विचार केला, प्रत्येक वळणावर विक्रमच का भेटतो? त्याने पुन्हा विचारलं, तुम्ही हे काम गरजेपोटी करता का की आवडीने? आता माझ्या आत साठलेला सगळा थकवा अचानक बाहेर पडला. मी रागाने म्हणाले, हा माझा खाजगी विषय आहे. कृपया मला घरी सोडा आणि कुठलाही प्रश्न विचारू नका. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त शांतपणे गाडी चालवत राहिला. त्याच्या त्या शांततेतही एक आदर होता. त्याने थोड्या वेळाने मला त्या माझ्या उग्र बोलण्याबद्दल वाईट वाटायला लागलं. त्याच्या बहिणीने माझी किती काळजी घेतली होती. मान दिला होता, चांगला मोबदला दिला होता आणि मी मात्र तिच्या भावावर जो कदाचित निष्पाप होता, माझ्या आतल्या सगळ्या जळजळीत शांतता ओतल्या. अनेकदा आपल्यातील राग त्यांच्यावर उतरतो जे खरे दोषी नसतात. गाडी थांबली. मी खाली उतरले, काहीही न बोलता. फक्त एक नजर त्याच्याकडे टाकली. त्याच्या डोळ्यात काही अपेक्षा नव्हती, फक्त एक मृदू भावना होती. जणू सांगत होती, तू जशी आहेस तुझं समजून घेता येईल. तो निघून गेला आणि मी विचार करू लागले. कदाचित आयुष्य पुन्हा काही वळण घेण्याच्या तयारीत होतं. कदाचित एखाद्या अनोळखीची शांतता कधीकधी आपल्याला आतल्या तुटलेल्या भागांना जोडूनही टाकते. तुला माहिती आहे का, त्याची बायको त्याच्या स्वभावात जराही रस ठेवत नाही. तिसऱ्या चुलत बहिणीचं हे वाक्य माझ्या कानात एखाद्या टोचणाऱ्या शरासारखं घुसलं. ती एक मोकळ्या विचारांची मुलगी आहे. आपलं आयुष्य स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगायचं ठरवलंय तिने. आणि तिचा नवरा मात्र असं समजतो की लग्नानंतर बाईनं काही मर्यादांमध्येच राहिलं पाहिजे. त्याला वाटतं नवऱ्याचं कर्तव्य म्हणजे बायकोची जबाबदारी घ्यायची, तिच्या गरजा भागवायच्या आणि तिला काही सीमांमध्ये बांधून ठेवलं पाहिजे. पण मी खात्रीने सांगते, ती मुलगी कधीच या मर्यादा स्वीकारणार नाही. यांचं लग्न फार काळ टिकणार नाही. तेव्हाच तिच्या मोठ्या बहिणीने तिला रागवलं, बस आता, किती वेळा सांगितलंय, अशा वाईट गोष्टी तोंडातून काढू नकोस. मनात असो नाहीतर तोंडातून. अशा गोष्टी कधी खऱ्या व्हाव्यात असं म्हणायचं नसतं. एकदा जर तुझं हे बोलणं खरं झालं तर 2 आयुष्य बर्बाद होतील. मी तिथेच बसून त्या मुलींच्या निघून जाण्याची प्रार्थना करत होते.
आणि मला कळतही नव्हतं की मी असं का करत होते. मेकअप करता करता मी त्या मुलीमध्ये इतकी मिसळून गेले होते की आता तर 3 दिवसांच्या लग्नाचं आमंत्रणही मिळालं होतं. मला पूर्ण खात्री होती की विक्रम आता या लग्नात येणार नाही, म्हणून मीही मनापासून या लग्नात मिसळून गेले. इतका मजेशीर माहोल, असे हसणे खिदळणं, नाच कदाचित मी याआधी कधीच अनुभवलेलं नव्हतं. काही चुलत बहिणी तर माझ्या अगदी खास मैत्रिणी झाल्या होत्या आणि मनापासून मी त्या निरागस नवरीसाठी शुभेच्छा देत होते. पण या सगळ्या गोंगाटाच्या रंगांच्या आनंदाच्या मध्ये एक जोडी डोळे सतत मला न्याहाळत होते. जिकडे पाहावं तिकडे तोच मला पाहताना दिसायचा. कधी भीती वाटायची, कधी राग यायचा. मनात यायचं जाऊन त्याला सुनावून टाकावं, पण स्वतःवर नियंत्रण नव्हतं. संध्याकाळी जेवणाची वेळ आली तेव्हा मी एकटीच एका टेबलावर बसले होते. माझ्यासमोर बसलेली मुलगी जेवण घेण्यासाठी गेली होती. तेवढ्यात तो व्यक्ती शेजारच्या खुर्चीवर येऊन बसला. बायका आणि पुरुष एकत्र बसून जेवत होते, त्यामुळे कुणालाही ते विचित्र वाटलं नाही. त्याने म्हटलं, तू खूपच सुंदर दिसते. जर असं म्हणालो की एखाद्या परीसारखी आकाशातून उतरले आहे तरी ते कमीच वाटेल. मी एक खोल श्वास घेतला आणि उत्तर दिलं, माझं कोणासाठी सुंदर दिसणं गरजेचं नाही. मी जशी आहे तशी स्वतःसाठी आहे आणि तुम्हाला माझ्या कुठल्याही गोष्टीचं वैयक्तिकरित्या घेण्याची गरज नाही. तुमची बायको या लग्नात आहे, तुम्ही तिच्यासोबत असायला हवं, तिचं कौतुक करायला हवं. इतकं बोलून मी चेहरा दुसरीकडे वळवला तेव्हाच ती मुलगी परत आली आणि दुर्दैव असं की तिने आमच्यासोबतच जेवण केलं. मला खूप अस्वस्थ वाटत होतं. मी नीट जेवणही करू शकत नव्हते. रिसेप्शन संपताच मी शांतपणे घरी परतले आणि तिथे जी बातमी ऐकायला मिळाली ती ऐकून माझ्या छातीत आगच पेटली. विक्रम आता नेहाच्या सोबत आनंदाने फिरायला गेला होता. त्याच नेहासोबत जिच्याशी त्याने सर्वांसमोर लग्न केलं होतं, तिला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं. तर मग माझ्यासोबत घालवलेला वेळ फक्त एक फसवा खेळ होता का? मामीनेही माझा संभ्रम तोडून टाकला. मी खोलीत प्रवेश करताच त्या समोर उभ्या राहिल्या. म्हणाल्या, पाहिलंस ना, मी म्हटलं होतं की विक्रमला मी तुझ्यापासून दूर नेईल. मग माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाल्या, काय वाटलं होतं तुला की तू खूप सुंदर आहेस आणि माझ्या मुलाला कायमस्वरूपी तुझ्या जाळ्यात अडकवशील? तुझ्यासारख्या मुलींच्या नशिबात कधीच एखादा राजकुमार नसतो. तुम्हाला तुमच्यासारखाच सामान्य माणूस मिळतो. आता त्यांच्या तोंडून विष बाहेर पडत होतं. आताही फार वेळ गेलेला नाही. तुझ्या नशिबात काहीही चांगलं येणार नाही, कोणीच नाही. त्या निघून गेला, पण त्यांच्या शब्दांनी माझ्या कानात जणू काट्यांची जखम केली होती. पण कधीकधी वरच्या देवाजवळ सुद्धा गर्व मोडून टाकण्याचं एक खास साधन असतं. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मोठ्या मुलीच्या लंडनमध्ये राहणाऱ्या नवऱ्याची बातमी आली. तो दारू पिऊन घरी परततो आणि तिच्यावर हात उगाचच उगारतो. ती मुलगी आता ना पोलिसांकडे जाऊ शकत होती ना माहेरी परत. ती कुठल्या तरी अंधारात भीती आणि वेदनेने झुरत होती. आता ती कोणाशीही संपर्कात नव्हती. ही बातमी सगळ्या घरात पसरल्यावर हवेलीच्या भिंतींवर सुद्धा एक विचित्र शांतता उतरली होती. पण मला माहीत नाही का, माझ्या आत कुठेतरी एक कोपरा होता जो अचानक हलकासा झाला होता. जणू वर्षानुवर्षे बांधून ठेवलेला काहीतरी ओझं अचानक स्वतःहून उतरून गेलं होतं. काहीच दिवसात तिच्या मुलीनंही घटस्फोट घेतला आणि माहेरी परतली. आता मामीही शांत झाल्या होत्या. ना टोमणे ना तक्रारी, फक्त एक शांतता आणि माझ्या मनात एक खोल सुकून. काही दिवसांनी बातमी आली की विक्रमचं लग्न ठरलं आहे. त्याचं नाव कानावर येताच माझं हृदय अनाठायी जोरात धडधडू लागलं. मला वधूचा मेकअप करण्यासाठी बोलवण्यात आलं. समजलं की त्याची होणारी वधू परदेशातून परतली होती आणि सध्या लग्नासाठी त्यांच्या घरी थांबलेली होती. रात्री मी तिला विचारलं, उद्या सकाळी तयारी करू का? तर फक्त एवढंच म्हणाली, हो, सकाळी ये, आज नाही. मी काही न बोलता शांत राहिले. कदाचित तिच्या डोळ्यात काहीसं होतं जे ते क्षणी मी समजू शकले नाही. सकाळी जेव्हा मी तिच्या खोलीत गेले तेव्हा तिने माझा हात हलक्या स्पर्शानं पकडला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, प्लीज माझ्या जागी तू वधू बन. मी सुन्न झाले. ती काय बोलते हेच मला कळेना.
ती विनवणी करत राहिली, अक्षरशः गयावया करत होती. तिनं माझ्यासमोर काही पैसेही ठेवले. तिला माझी मजबुरी माहीत होती. माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीच्या वडिलांना कॅन्सर झाला होता आणि त्यांच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज होती. मला माहीत होतं की मी फार मोठा निर्णय घेणार होते, पण जो माणूस आयुष्य आणि मृत्यूच्या सीमारेषेवर उभा होता त्याच्यासाठी मी काही करू शकत असेल तर का करू नये. शेवटी मी तिचं ऐकलं. वाटलं हे फक्त एक बनावट लग्न असेल. उद्या सर्व काही संपेल, काही टोमणे ऐकावे लागले तरी चालेल, पण तिच्यासाठी एवढं मी करू शकते. पण जेव्हा लग्नाचा क्षण आला, मी मंडपात पोहोचले, तेव्हा जे झालं त्यानं माझं अंतःकरण हलवून टाकलं. विक्रमने सर्वांसमोर माझा हात धरला आणि पूर्ण आत्मविश्वासाने छाती ताठ करून म्हणाला, आजपासून ही माझी पत्नी आहे आणि हिला तोच सन्मान मिळेल जो माझ्या जीवनसंगिनीला मिळायला हवा. मग तो आपल्या आईकडे वळाला आणि म्हणाला, एंगेजमेंट मोडली गेली आहे, पण या मुलीनं आपल्या कुटुंबाची अब्रू वाचवली आहे. काही डोळे पाणावले, काही लोक शांत झाले आणि काहींच्या नजरेत प्रश्न होते, पण हळूहळू सगळं वातावरण आदर आणि श्रद्धेने भरून गेलं. संध्याकाळ झाली होती. मी कपडे घालून सजलेली खोलीत एकटी बसून विक्रमची वाट पाहत होते. दरवाजा उघडला आणि तो आत आला. त्याच्या डोळ्यात चमक होती आणि आवाज थरथरत होता. तो म्हणाला, ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलं त्याच दिवशी माझ्या मनातून एक प्रार्थना निघाली होती. हे देवा, जर या जन्मी कोणी माझं व्हायचं असेल तर हीच मुलगी असावी. दररोज मला एकच भीती वाटायची, कुणी तुझ्यावर माझ्या आधी हक्क सांगून तुला माझ्यापासून दूर नेईल का. पण पहा ना, आज तू माझ्यासमोर उभी आहेस, माझं आयुष्य बनून. मी त्याच्या डोळ्यात पाहत होते आणि पहिल्यांदाच समजू शकले की खरं प्रेम काही न बोलताही सर्व काही सांगून जातं. त्याने आपला हात माझ्याकडे पुढे केला आणि मी हलकसा हसत तो हात थांबवला. त्या क्षणी असं वाटलं की एखादं अपुरं स्वप्न पूर्ण झालंय. जणू साऱ्या यातना, सगळे टोमणे, एकटेपणाच्या साऱ्या रात्री फक्त या एका क्षणाच्या वाट पाहत होत्या. आज माझ्या आतली हीन भावना एका राजकन्येच्या अभिमानात बदलून गेली होती आणि अशा प्रकारे आमचा जीवनप्रवास सुरू झाला. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.